पहिल्या दिवसातील अखेरचा सामना म्हणजेचा क्वालिफायरचा सामना होणार आहे। ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रामुख्याने निनाद जनार्दन हाले, सन्माननीय श्री नीरज भोसले, रमेश हाले, अंकुश हाले, निखिलेश नंदन, श्री नवनाथ हाले, सुमित पाटील, प्रणित हाले आणि रवींद्र चौलकर, त्याचप्रमाणे कुशाल चौलकर यस आणि गणेश भाई नाकवा या सर्वांनी अतिशय चांगली मेहनत घेऊन या स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन करण्यात यशस्वी करण्यामध्ये मदत केलेली आहे। त्यांचं सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी घेऊन तो सामन्यामध्ये पहिल्या षटकासाठी पुन्हा एकदा बघतोय जयेश केरकर। चांगला चेंडू पॅडवर आढळतोय, जोरदार अपील केलं जातोय, पंच दर्शवतात की चेंडू हा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा आहे। सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली सबमरीन डिलिव्हरी त्याला म्हणतात अशा प्रकारचा चेंडू होता। चेंडू पॅडवर आदळल्यावर जोरदार अपील केलं होतं, परंतु पंचांच्या भूमिकेमध्ये एक निष्णांत प्रख्यात खेळाडू जे लेदर क्रिकेट्सच्या माध्यमातून आपण बघत होतो। रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठा संघ कोणता होता तर पेन स्पोर्ट्स संघ होता, त्यातील एक उत्कृष्ट असे कर्णधार, काही वर्ष कर्णधार सुद्धा राहिले होते त्या संघाचे, असे हे प्रवीण आंद्रे सर या ठिकाणी आपण मैदानात बघतोय। आखूड टप्प्याचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, चेंडू हवेमध्ये अजून प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षकाचा, एक धाव मिळाली आणि जोपर्यंत फील्ड होऊन चेंडू मारला जाईल ना क्षेत्ररक्षकापर्यंत फिल्डरपर्यंत, तोपर्यंत थ्रो केला जाईल, तोपर्यंत पळून 2 धावा सुद्धा पूर्ण केलेल्या आहेत। पहिल्या चेंडूवर निर्धाव गेल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर मात्र 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या जातात। चांगला स्ट्रोक्स होता, खूप काळ हवेत राहिला होता, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न चांगले होते, वाखाणण्याजोगे होते। 2 धावा धावफलकावर येतात, धावसंख्येला सुरुवात झालेला आहे। 24 चेंडूंचा म्हणजे 4 षटकांचा निर्धारित हा सामना, 2 धावा धावफलकावर। पुढचा चेंडू, क्या बात है, काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली बघा आणि टप्पा केल्यानंतर आउटस्विंग पद्धतीचा चेंडू, आउटस्विंग लेग ब्रेक म्हणता येणार नाही तर त्याला आउटस्विंग म्हणतात। जो फास्टर चेंडू सरळ काढला जातो, बाहेर वळवला जातो असा फास्टमध्ये, त्याला आउटस्विंग पद्धतीचा हा चेंडू होता। चेंडूचा आणि बॅटचा संपर्क आला नाही आहे, निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना दिसते। 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे। आखूड टप्प्याचा चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाउन्स, लेग अंपायरचा इशारा आलेला आहे मेन अंपायरसाठी आणि मेन अंपायरचा इशारा आलेला आहे आमच्या गुणलेखकांसाठी। इट्स अ वाईड डिलेव्हरी, वाईड डिलेव्हरी आहे आणि हा उंचीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। धावसंख्येत 1 ची वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा, 3 रन्स ऑन द स्कोर बुक। पुढचा चेंडू लोअर फुल टच पद्धतीचा चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने फ्लिक केला चेंडूला, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून अतिशय दर्जेदार सुपर हिट असा फटका, षटकार। फसला, बॅटची कडा घेतली, शॉर्ट थर्डमॅनच्या मध्ये सोपा झेल पकडला जातोय आणि प्रसाद पाटीलचा मात्र समाप्त होतो या ठिकाणी खेळ। प्रसाद बॅक टू द डगआउट। माहिती मिळालेली आहे की या मैदानामध्ये 2023-24चा तो सीझन होता आणि हाशिवरे संघाने ज्या ज्या वेळेला 2 सामने जिंकलेत ना, त्यावेळेला क्वालिफायरचा सामना कधीच हरलेले नाही आहेत या मैदानावर। त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, परंतु ही या मॅचमध्ये त्यांच्या समोर एक चांगला मोठा संघ आहे, तो म्हणजे हॅपी स्पोर्ट्स महाडचा संघ। ते सुद्धा चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी आणि एक चांगला संघ बांधणी करून या मैदानात ही चषक, ही मोठी स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने ते या मैदानात आलेले आहेत। परंतु बघूया या मैदानातील हे ज्या 2 महत्त्वपूर्ण संघांमधील जे द्वंद्व आहे ना, तो कोणता संघ जिंकतोय। पहिली पी फॅक्टर जे आहे तो प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील यांनी मात्र थोडीशी निराशा केली सगळ्या प्रेक्षकांची। योगेशने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे। पहिल्या 2 चेंडूंवर एक निर्धाव चेंडू टाकला, दुसऱ्या चेंडूवर पिंट्याचा अडसर दूर केला, नंतरच्या चेंडूवर
मनीष मोकलला सुद्धा बुचकळ्यात पाडलं, बीट केलं, आउट ऑफ द ऑफ स्टंप पद्धतीचा चेंडू टाकला, ऑनसाईड येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने, ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्नामध्ये यश मिळत नाहीये आणि आणखी एका निर्धाव चेंडूची सांगता होते. की जर तिन्ही चेंडू डॉट जातात त्याच्यामध्ये एक विकेट घेतली, दरम्यान षटकातला पुढील चेंडू असणार आहे स्ट्राईक एंडवरती फलंदाज बड्डे बॉय. यावेळेला ओरपिट मध्ये चेंडू लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवला या सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. समालोचकाच्या समोर चेंडूला पाठवला 6 धावांसाठी. दरम्यान षटकाचा पुढील चेंडू नक्कीच डॉट जातोय. बॅटची एज घेतली होती. पहिल्या 3 षटकांचं वैशिष्ट्य आहे की षटकांच्या सुरुवातीचा जो पहिला चेंडू आहे ना तिन्ही षटकांचा तो डॉट आला होता असं आमचे दरणे गुरुजी दाखवतात आम्हाला. आणि यस पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन गोलंदाजी सज्ज झालेला आहे. मनीष मोकलसाठी त्याचा पुढचा चेंडू पुन्हा ओव्हरपिच डिलिव्हरी, गर्लफ्रेंडने दिया हुआ तोहफा, हॅपी बर्थडे गिफ्ट चांगल्या पद्धतीने कबूल करतोय. या षटकामध्ये आणखी एक दणकेबाज धडाकेबाज आणि अप्रा संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून दिलेला आहे. 2 षटकांची समाप्ती झाली आणि धावफलकावर धावा आहेत 21 धावा. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा ओमकार महाडिक याला पाचारण केलं जातं. डावखुरा गोलंदाज डावखुरा फलंदाज यांच्यातील हे द्वंद्व बघूया. चांगला चेंडू खोलात टाकलेला पॅडवर आदळतोय. पुन्हा एकदा जोरात केलं जातं. इथे 1 धाव पूर्ण केली. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा सुद्धा मिळत आहेत लेग बायच्या रूपामध्ये. 2 धावा धावफलकावर आपण वाढतोय. 2 धावांनी धावसंख्या झाली ती 23 धावा. 23 रन्स ऑन द स्कोर बुक. गोलंदाजाला खूप 100% शुअर होता गोलंदाज की चेंडू ज्या वेळेला पायावर लागला ना त्यावेळेला पाय स्टंपच्या मध्ये होता. परंतु पंचांचं लक्ष सुद्धा स्थिर आहे, नजर चांगली स्थिर आहे आणि पंचांचं लक्ष आहे की चेंडू लेग स्टंप सोडून जाणार आहे. दिस इज नॉट गुड. पंचांनी निर्णय दिलेला आहे लेग स्टंप सोडून जाणार आहे चेंडू. थर्ड अंपायर या ठिकाणी अवेलेबल नाही आहे, त्याच्यामुळे जो ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय आहे तो आपल्याला ग्राह्य धरावा लागेल. आणि पंचांच्या बाजूने कोणत्याही संघाच्या बाजूने नाही आहे. पंच पेनवरून मागवलेले आहेत. अलिबाग तालुक्यातील संघ एक आहे महाडचा संघ. गोलंदाजीसाठी ओमकार मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करते. डावखुऱ्या फलंदाजाला त्याने बरोबर भेदक चेंडू टाकला होता, पॅडवर आदळला होता. प्रवीण आंध्रे पंचांच्या भूमिकेमध्ये. पुन्हा एकदा चांगला चेंडू या ठिकाणी. अप्रतिम चेंडू खरोखर डावखुऱ्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवेल. ओमकारचं कौतुक करावं लागेल. लागोपाठची 3री मॅच खेळतोय परंतु 3ऱ्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय अप्रतिम कामगिरी करताना दिसतोय. निर्धाव चेंडू जात होता परंतु लेग बायच्या रूपामध्ये मात्र यावेळेला 1 धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 24 धावा. 24 रन्स ऑन द स्कोर बुक. इरफान पठाणची आठवण करून देते. गोलंदाज ऑलराऊंडर असलेला. लेग बाय नाही आहे तर बॅटची कडा घेऊन त्यांच्या छातीवर आदळलाय चेंडू, त्याच्यामुळे 1 धाव मात्र मिळते ती फलंदाजाला. यस या गोलंदाजीचा ऍक्शन सुद्धा इरफान पठाणची आठवण करून देणारे ऍक्शन आहे. पुन्हा एकदा पॅडवर चेंडू आढळते. थाय पॅडवर होता. गोलंदाजाने पुन्हा जोरदार अपील केला होता परंतु पंचांवर दबाव टाकून मात्र फरक नाहीये, कारण आपण ऑस्ट्रेलियन अंपायर नाही आहेत. त्याच्यामुळे फलंदाजाला पंच असा दाखवतात की चेंडू हा वरून जाणारा होता. थायपॅडवर आदळलेला चेंडू होता. एका धावांतर धावसंख्येने आणखी वाढ होते. याही वेळेला आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी जातो तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीने 1 धाव या ठिकाणी. परंतु क्या बात है ओमकार जी, बहुत बढ़िया गेंदबाजी यहाँ पे आपकी नजर आ रही है. अतिशय चांगला चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. 1 धाव मात्र मिळालेली आहे. 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
अतिशय चांगला खेळ या ठिकाणी दोन्ही संघांकडून खेळताना अगोदरच्या षटकामध्ये 2 षटकार लगवावले होते. ओमकार महाडिकने मात्र चांगली गोलंदाजी करून पुन्हा एकदा धावसंख्येवर रोख लावलेला आहे. धावसंख्या 26 धावा धावफलकावर आहेत. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद. पुन्हा पॅडवर आदळतोय, जोरदार अपील केला जातोय, परंतु यावेळेला पण मोहित डाकी येतोय फलंदाजीला. दोन्ही डावखुरे फलंदाजांची जोडी या वेळेला मैदानामध्ये आहे आणि या जोडीवर संपूर्णपणे हशिवरे संघाची धुरा अवलंबून आहे. हे 2 फलंदाज या षटकातील 1 चेंडू आणि नंतरचं येणारं षटक म्हणजे 7 चेंडूंवर किती स्ट्रोक्स मारतात ना, त्यावर भवितव्य अवलंबून आहे हशिवरे संघाचं. परंतु पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. योगेश, क्या बात है, बहुत बढ़िया कैच और एक बेहतरीन कैच का मुजाहरा यहाँ पे योगेश. पाच धावा आलेल्या आहेत, परंतु त्यामधील 3 धावा ज्या आहेत त्या लेग बायच्या स्वरूपामध्ये आहेत. ओमकार महाडिकचं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे, कारण बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये आजचा दिवस जो कोणी गाजवला असेल तर तो प्लेअर ऑफ द डे ओमकार महाडिकचं नाव घ्यावं लागेल. अतिशय जबरदस्त असा खेळ त्याच्याकडून बघायला मिळालेला आहे आणि त्याने त्यामुळेच आज योगेश पेंडकर थोडासा अयशस्वी झाल्यानंतर संपूर्णपणे धुरा जी सांभाळलेली आहे ना ती ओमकार महाडिकने, हीच खरी कला आहे. ज्या वेळेला आपला मोठा फलंदाज बाद होतो तेव्हा ती जबाबदारी आपण स्वीकारायची. शेवटचं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने सिद्धेश मोरेचं प्रत्येक मॅचमध्ये अफलातून षटक बघायला मिळते. पहिला चेंडू डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरा फलंदाजांसाठी आपण नेहमी म्हणतो की अडसर ठरत असतो, परंतु हे महाडचे डावखुरे गोलंदाज अतिशय अतिउच्च दर्जाची कोटीची गोलंदाजी करून दाखवतात. पुन्हा एकदा सचिन काय करतोय, सचिन चिंबोऱ्या छापतोय की काय, अशा प्रकारे फलंदाजी करतोय. एकच रेंजमध्ये फलंदाजी करतोय, आडव्या बॅटमध्ये, म्हणजे बॅट तयार ठेवून तो खेळलेला आहे. धावसंख्या स्थिर आहे, 26 धावा धावफलकावर आहे, 26 रन्स ऑन द स्कोर बुक. परंतु चेंडू जरी एकाच टप्प्यावर असले तरी फलंदाजाला जरूरत आहे. पुन्हा एकदा त्याच रेंजमध्ये शफल झाल्यामुळे फलंदाजाला पंच सांगतात की आपण शफल झाला थोडा, आणि तेवढ्या रेंजमध्ये थोडासा चेंडू आउट ऑफ द ऑफ स्टंप आहे, त्याच्यामुळे तो वाईट बॉलच्या रेंजपर्यंत चेंडू गेलेला नाही आहे. निर्धाव चेंडू लगातारची शेवटच्या षटकात किती तर 3 हॅट्रिक निर्धाव चेंडूंची सुद्धा. हा खराब चेंडू आणि अतिशय पुरेपूर 8, 10, 9 धावा अशा मिळू शकल्या असत्या. हा अप्रतिम असा फटका षटकार. त्यावेळेला गोलंदाजाची मात्र यावेळेला नजर होती ना ती थोडीशी खाली गेली, टप्पा थोडासा चुकला त्याचा, आणि चुकल्यावर त्याला मात्र पुरेपूर पनिश सुद्धा केलं सचिनने. या षटकारानिशी मात्र धावसंख्या झालेली आहे ती 32. आता 2 चेंडूंवर 2 मोठे स्ट्रोक झाले तर मात्र चॅलेंजेबल धावसंख्या होईल. पुन्हा फुलटॉस चेंडू, परंतु यानं पुरेपूर समाचार घेता आलेला नाही. या स्ट्रोकला बॅटची वरची कडा घेतली होती, फुलटॉसचा जर समाचार घेतला असता तर आणखी 6 धावा आल्या असत्या. अशा प्रकारे 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं होतं. 33 धावा धावफलकावर येतात. शेवटचा चेंडू या इनिंगचा सिद्धेश मोरे आणि सूरज पाटील, यावेळेला उजव्या हाताचा फलंदाज सूरज पाटील फलंदाजी करतोय. बघूया कशा पद्धतीने तो खेळणार, षटकार मारणार का, चौकार मारणार का, किंवा 2 धावा घेणार का. 33 धावा धावफलकर आहेत आणि या चेंडूवर भवितव्य अवलंबून आहे की धावा किती होणार. शेवटचा चेंडू आहे या मैदानामध्ये, या इनिंगचा शेवटचा चेंडू. या शेवटच्या
सेकंड लास्ट इनिंगचा हा शेवटचा चेंडू आज स्पर्धेतील दिवसातला. फटक्यामध्ये मात्र जोर नाही आहे. एक धाव आणि एकापेक्षा जास्त धावा मिळतात का? दुसरी धाव मिळणार. यस, थ्रो थोडासा खराब झाला होता. डायरेक्ट गोलंदाजाच्या हातात जर थ्रो दिला असता तर मात्र फलंदाज बाद झाला असता, परंतु तसं काय झालं नाहीये. दुसरी धाव काढली आणि तिसऱ्या धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र सचिन बाद्रे बाद झालेला आहे धावचीच्या स्वरूपामध्ये. परंतु 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या आहे 35 रन्स, 35 धावा. बघूया 36 धावांचं टार्गेट दिलेलं आहे ते कशा पद्धतीने पार केलं जाईल. आणि हे ते ऐकून घेण्याच्या अगोदर आपण चला जाऊया पुन्हा एकदा गणराज DJ मास्टरकडे एक सुवाच्य एक सुंदर असं गीत ऐकण्यासाठी. ऐकत असाल तर लक्ष ठेवा, बरोबर 10 वाजता पहिला सामना चालू होईल. नोंद घ्यायची आहे. जे खेळाडू संघ आहेत ते लॉट्स आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. फोन सुद्धा आपल्याला संध्याकाळपर्यंत येईल, परंतु यायचं आहे आणि 10 वाजता लगेच टॉस करायचा आहे. थँक्यू. पहिल्या सत्राचा खेळ समाप्ती झाला. या 35 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे आणि 36 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे हॅपी स्पोर्ट्स महाड संघासमोर. 24 चेंडू 36 धावा 9 रनची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये. जिंकेल तो नक्कीच बक्षीस पात्र ठरणार आहे. श्री गणेश थेरोंडा आयोजित जनार्दन पोषा हाले स्मृती चषक 2025 3 दिवसाची ही स्पर्धा. या स्पर्धेतील आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील अखेरचा सामना म्हणजे क्वालिफायचा सामना मैदानात होत आहे. हॅपी स्पोर्ट्स महाड विरुद्ध JD फाउंडेशन हशिवरे. प्रथम पहिली फलंदाजी करताना 35 धावा जमवल्यात आणि 36 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते म्हणजे मेहनत आलेली आहे. योगेश पेंटर साठी करे करे त्याचा पहिला चेंडू मध्ये चमकत शॉर्ट पिच चेंडू हलकाचा पुश केला. या बॅकवर पॉइंट कव्हर क्षेत्रामध्ये मारण्याचा प्रयत्न होता. फिल्डर मौजूद, कोणतीही धाव मिळत नाही. सुरुवात मात्र चांगली होते. गोलंदाजाच्या माध्यमातून मनीष मोकाला पहिला चेंडू डॉट टाकतोय. संघासाठी 36 धावांचं नक्कीच लक्ष पार पाडायचं आहे. महाड संघाला पहिला चेंडू डॉट जातोय. हा शिवरे संघाकडून षटकातला चेंडू क्रमांक 2 मनीष मोकल. षटकातला दुसरा चेंडू पुन्हा एकदा बॅकवर पॉइंट मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा आणि त्या चेंडूचा काहीच संपर्क होत नाही. दुसराही चेंडू लगातार डॉट जातोय. चांगली सुरुवात मानावी लागेल. मनीष मोकलच्या माध्यमातून 2 चेंडू लागोपाठ डॉट टाकतोय. 36 धावांचं नक्कीच लक्ष पार पाडायचं आहे. 2 चेंडू डॉट झालेले आहेत. हॅपी स्पोर्ट्स महाड संघाच्या दरम्यान षटकातला चेंडू क्रमांक 3 मनीष मोकल.
यावेळेला नक्कीच कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये फिल्डर मौजूद. बॅक टू द पॅव्हलियन योगेश पेनकर. पहिला धक्का मिळतो. होणार आहे देवांश 11 रेवदंडा. उद्या पहिलाच सामना होणार आहे. सकाळी 10 वाजता हजर आहे ते दोन्ही संघांनी. त्यांची मी नावं घेतोय. देवांश 11 रेवदंडा विरुद्ध विवान पुरस्कृत श्री गणेश ठेरोंडा. ह्या दोन्ही संघांनी सकाळी 10 वाजता हजर राहायचं आहे. पहिला सामना असणार आहे. ह्याची नोंद घ्यायची आहे. इथं मैदानामध्ये काय घडले पहा सर. एक विकेट गेलेले मोठा मासा जाळ्यामध्ये फसलेला आहे. योगेश पेनकर बाद झालेला आहे. दरम्यान षटकातला पुढील चेंडू नवीन फलंदाज आलेला आहे मैदानावरती. ओमकार माडे इथे काय घडलंय. झेल सुटतोय विकेट किपरच्या हातातून. आता नक्कीच इथे पाहिजे नसते ना तर काहीतरी आपला शेअर सुनावला असता ह्या चेंडूवरती. पण काय आहे बघा, ओमकार महाडिक मागच्या मॅचमध्ये सुद्धा झेल सोडला होता आणि त्याची पुरेपूर किंमत दोकवडे संघाला मोजावी लागली होती. आणि ह्या मॅचमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. पहिल्या चेंडू अग्राव संघाला मोजावी लागली होती. परंतु यावेळेला बघूया हाशिवरे संघ काय करतोय. मनीष मोकलने पहिल्या चेंडूवर सफलता, तिसऱ्या चेंडूवर प्राप्त केल्यानंतर लागोपाठच्या चेंडूवर सुद्धा अतिशय चांगला चेंडू. या ठिकाणी अप्रतिम चेंडू, गोलंदाजी क्या लाजवाब गोलंदाजी करतोय मनीष मोगल. लागोपाठचे 5 चेंडू निर्धाव चेंडू टाकलेले आहेत आणि एकही धाव त्याच्यावर आलेली नाहीये. एक सफलता प्राप्त केलेली आहे. अप्रतिम अशी गोलंदाजी. 35 धावा केलेल्या होत्या त्या प्रथम फलंदाजी करत असताना. 36 धावांचं एक छोटंसं लक्ष आहे 9चे सरासरीने काढायचं. परंतु ते 9च्या सरासरीने धावसंख्या काढताना सुद्धा नक्कीच त्यांना चांगला घाम गाळावा लागणार आहे. तो महाडच्या संघाला या वाऱ्यावर सुद्धा घाम निघणार आहे असे लक्षणं दिसायला लागलेले आहेत. पहिलं षटक चांगला चेंडू, तेवढाच लाजवाब असा कव्हर ड्राईव्ह, स्क्वेअर ड्राईव्ह बघायला मिळते युवराज सिंगच्या. अगोदरच्या मॅचमध्ये जेव्हा हाशिवरे विरुद्ध धोकवडे सामना झाला ना, तेव्हा धोकवड्याच्या सर्व फलंदाज ऑफ साईडला जाऊन लेग साईडलाच मारण्याचे प्रयत्न करायचे, ऑफ स्टंपच्या बाहेरचे. आणि त्यांच्या हाराकिरीमुळे त्यांना या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती किंवा बाद झाले होते ते या स्पर्धेमधून. परंतु ती चूक ओमकारनी केलेली नाही आहे. अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स, त्या स्ट्रोक्समध्ये एवढी पॉवर होती ना की पॉवरफुल पद्धतीने चेंडू सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर किंवा डीप कव्हरच्या क्षेत्रात, स्वीपरच्या क्षेत्रामध्ये गेला होता चेंडू निघून 4 धावांसाठी. नक्कीच 5 चेंडू डॉट झाले होते. त्याच्यामध्ये एक विकेट मिळाली होती. शेवटच्या चेंडूवरती चांगला कव्हर ड्रावचा फटका पाहायला मिळाला आपल्याला. ओमकारच्या माध्यमातून शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. 4 धावसंख्या झाली. 1 ओव्हरची समाप्ती झाली. 1 गडी बाद झाला. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरा षटक घेऊन आलेला आहे मागच्या मॅचचा हिरो प्रफुल्ल पाटील पिंट्या. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. 10 ते 12 पॉईंट रनअप असणार आहे. तर नक्कीच पिंट्या पाटील यांना कमबॅक करावं लागणार आहे. 4 धावसंख्या झालेल्या आहे. 36 धावांचा नक्कीच पाठलाग करायचा आहे. दोरड्याचा सामना जिंकेल तो बक्षीस पात्र ठरणार आहे. पिंट्या पाटील पुढचा चेंडू घेऊन तयार होतो. पहिला चेंडू या षटकातील. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय सबमरीन डिलिव्हरी. फलंदाज सूरज करकरे याला अंदाज आला नाही चेंडूचा. बॅकफुटवर गेला, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगामध्ये यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी करून 4 धावा फक्त खर्च केले होते त्या मनीष मोकल याने. त्याच्या पावलावर पाऊल टाकून पिंट्या सुद्धा तशाच पद्धतीची गोलंदाजी करतोय. परंतु खराब चेंडूवर चांगला स्ट्रोक्स, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर.
आपण आसरस्त होण्यासाठी स्टेजवर यायचं आहे. निनाद झाले आपले वाट पाहत आहेत. 13 धावा झालेल्या आहेत आतापर्यंत या सामन्यामध्ये. पुढचा चेंडू थोडासा खराब फटका या ठिकाणी. चेंडू हवेत आहे आणि फलंदाज पुन्हा एक चूक करत आहे. मोहित डाकी, क्या हुआ ये क्या. आक्रमण करत आहे विजयाच्या समीप. आता बघूया 12 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजीसाठी रत्नाकर मोकलच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. अतिशय चाणाक्ष अशी बुद्धिमत्ता त्यांच्या कर्णधाराची आहे. कोणत्या क्षणाला कोणता गोलंदाज वापरावा हे त्यांना ज्ञात आहे. रत्नाकर मोकल कशा पद्धतीने आता गोलंदाजी करेल बघूया आपण. समोर फलंदाज सूरज करकरे, एक अतिशय चांगला व्ही मध्ये खेळणारा खेळाडू आपण बघतो या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर जोरदार प्रहार केला जातो. चेंडू गोलीच्या वेगाने लॉंग ऑनला येतोय, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. मनीष मोकल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय. चांगल्या प्रकारे चेंडू उचलतोय, फेकतोय. एका धावेवर संतुष्ट व्हायला लागते दोन्ही फलंदाजांना. 16 धावा धावफलकावर लागतात. 11 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि 20 धावांची आवश्यकता आहे. 20 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 11 डिलिव्हरीज. ह्या मॅच मध्ये ह्या फलंदाजाला म्हणजेच ओमकारला 2 जीवदान मिळालेले आहेत. त्याचा नक्कीच त्यांनी फायदा घेतलेला आहे. दरम्यान षटकातला पुढील चेंडू रत्नाकर. स्ट्राईक एंडवरती फलंदाज असणार आहे ओमकार. प्रसाद पाटील विकेट किपर यांनी झेल सोडला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चांगला चौकार मारला होता. षटकातला पुढे चेंडू रत्नाकर. याला उर्फित चेंडू कव्हर ड्रावचा फटका पाहायला मिळालेला आहे आपल्याला. चेंडूला पाठवलाय 1 पाऊंड सीमारेषेच्या बाहेर चौकार. सिंगची आठवण प्रत्येक चेंडू गणी के माझ्या होते त्याची. हा लाजवाब. ये देखिए और 6 जोड़ दिए इसमें. अतिशय जबरदस्त असा मॅग्निफिसंट फटका. अतिशय महत्त्वपूर्ण सामना होता आणि एवढे सोपे झेल सोडणं म्हणजे आपल्या पराभवाला आमंत्रण देणं आणि त्याचा प्रत्यय या ठिकाणी ओमकार महाडिकच्या बॅटमधून. चांगला स्ट्रोक्स यावेळेला मैदानाच्या चौफेर 360 डिग्रीचं हे मैदान आणि तशाच पद्धतीचा खेळ. चेंडू जातो त्या ठिकाणी आपण बघतोय डीप गल्लीच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला होता. 2 धावा सुद्धा पळून पूर्ण केल्या होत्या. आता धावसंख्या झाली ते 28 आणि धावा किती पाहिजे तर 8 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे. रत्नाकर मोकल याच्यावर हल्ला बोल केला जातोय. अतिशय जबरदस्त शैलीदार फलंदाज दोघांनाही म्हणावं लागेल सूरज आणि ओमकार. क्या बात है, बहुत बढिया.
चांगला चेंडू आणि खणखणीत असे स्ट्रोक्स बघायला मिळतात. फटक्यामध्ये बॅकफूट पंच सुद्धा लगावला जातोय. चेंडू पुन्हा येतोय ते वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी जे क्षेत्र आहे ना डीप एक्स्ट्रा कव्हरचं, त्या ठिकाणी चेंडू येतोय. एक धाव मात्र मिळते. स्ट्राईक रोटेट केली जाते. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. 29 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. लाजवाब फटकेबाजी, लाजवाब फलंदाजी, अप्रतिम असं नयनरम्य अशी फलंदाजी बघायला मिळालेली आहे. बघूया रत्नाकर मोकेल शेवटच्या चेंडूवर काय कामगिरी करतोय. सूरज करकरे चांगला चेंडू, परंतु ये क्या हुआ, हे भगवान ये क्या हो रहा है. चेंडू जातो यष्टिरक्षकाला चकून सरळ सीमा रेषा पार. आणखी एक सुदैवी मिळेल. षटकामध्ये फक्त 3 धावांची आवश्यकता आहे आणि काय खरोखर एक दृश्य दिसते बघायला मिळालेलं आहे. प्रेक्षकांनी या मैदानामध्ये सकाळपासून चांगल्या पद्धतीने गर्दी केली होती. क्रिकेटचे खरोखर शौकीन आहे ते रेवदंड्याचे क्रीडा रसिक. अप्रतिम संपूर्ण थेरोंडा गाव, रेवदंडा गाव हे क्रीडा रसिक अतिशय क्रिकेटला साजेसं असं वातावरण निर्माण त्यांनी केलं होतं. परंतु आज मला आमचे क्रिकेटचे महर्षी दिसलेले नाही आहेत. अरुण विचारे आणि सुहास घोणे ते नक्कीच निरीक्षण करत असेल कुठेतरी बघून आणि नंतर नक्कीच माझ्या कानाला चिमटा काढतील. तू चुकीचं बोललास किंवा कशा पद्धतीने बोललास. बघूया नंतर. लोक करोडांची स्वप्न बघतील. IPL चालू होणार आहे. 6 चेंडू 3 धावा. अतिशय महत्वपूर्ण सामना आहे. आता मात्र परेशच्या हातात चेंडू सोपवलेला नाही आहे. काय स्ट्रॅटेजी आहे काय माहिती नाही. 6 चेंडू 3 धावा. सचिन म्हात्रेच्या हातामध्ये चेंडू. अकूट टप्प्याचा चेंडू, जोरकस मारण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर सफलता. अप्रतिम फलंदाज ओमकार बॅक टू द पॅव्हेलियन. तीन धावा आवश्यक असताना पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त करून देतोय सचिन आपल्या संघाला आणि ओमकार महाडिकला माघारी परतावा लागेल. परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता, कारण ओमकारने तब्बल 10 चेंडूंच्या सहाय्याने आपल्या संघासाठी 3 खणखणीत असे चौकार आणि एक दमदार असा षटकार यांच्या सहाय्याने तब्बल 22 धावांचे मोठं योगदान आपल्या संघासाठी प्राप्त केलं होतं. नवीन फलंदाज येतोय फलंदाजीला, तो म्हणजे गणेश गिरी. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. मॅच संपलेला नाही अजून. 5 चेंडूंची येणं बाकी आहेत आणि 3 धावांची आवश्यकता आहे. सामना फास्ट करायचा आहे जरा, कारण काळोख झाल्यावर फलंदाजाला थोडासा बॅड लाईटचा परिणाम होऊ शकतो, म्हणून पंच जरा फास्ट सामना खेळवा. 5 चेंडू 3 धावा. पुन्हा एकदा या ठिकाणी आपटण्याचा पटकी हुई गेंद अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला टोळावलाय. अप्रतिम असा हा दर्जाचा